आज आपण बघणार आहोत की अफर्मेशन म्हणजे काय. सुरुवातीला थोडंसं रिवाइज करूया. काल कोणी मिठाने ऑरा क्लीन केला का? काल किंवा सेशन संपल्यानंतर रेकॉर्डिंग पाहून घेतले सर्वांनी? हो, केला ताई. ओके. हा मनीषा मॅम, कसं वाटलं मग? छान छान वाटलं. काही बदल जाणवला का तुम्हाला? हो, खूप आज मी खूप एनर्जेटिक फील केलं. म्हणजे काल मी ओपीडीला जाते, तर काल वडूस दहीवडी केल्यानंतर मी अक्षरशः म्हणजे झाले होते. आज लक्षात येते समोरच्या व्यक्तींच्या सुद्धा की मी आज इतकी फ्रेश कशी आहे. स्टुडंटने पण मला अच्छा. विचारलं की तुम्ही इतकं फ्रेश कशा आहात म्हणजे. अच्छा, अरे वा, खूपच मस्त. ओके. चला, तर मग डेली बेसिसवरती आपल्याला सुरुवातीला 7 दिवस कंटिन्यू करायचंय. मिठाने आपला ऑरा क्लीन करा आणि नेक्स्ट वीक पासून काय करायचंय की आठवड्यातून 2 वेळाला करायचंय. ओके. यस कल्याणी मॅडम, प्रोटेक्शन शील्ड घेतलं, खूपच छान. डेली घ्यायचंय न चुकता. ओके. चलो स्टार्ट करूयात आपण. आजचा आपण टॉपिक आहे अफर्मेशन म्हणजे काय. ओके. कोणाला माहिती इथे तुमच्या भाषेमध्ये उत्तर द्यायचंय अफर्मेशन म्हणजे काय? कोण सांगू शकेल? सूचना. सूचना. येस. आणखी कोणी? तुम्हाला जसं माहितीये तसं आश्वासन. ओके, धनश्री मॅम म्हणतात. ठीक आहे. तुम्हाला जे काही सकारात्मक माहितीये तुमच्या शब्दामध्ये सांगायचं. येस. सकारात्मक सूचना. सूचना. येस. सूचना नकारात्मक सुद्धा होऊ शकतात. येस. ठीक आहे. आता आपण बघूयात की अफर्मेशन म्हणजे काय. एक छोटंसं एक्झाम्पल देते बघा. हा की युनिव्हर्सला ना, येस, आपली इच्छा प्रकट करणे. अविनाश मोहिते सर, बरोबर. तर बघा की युनिव्हर्सला ही नेहमी सकारात्मक दृष्टिकोन असणारी पॉझिटिव्ह थिंकिंग वालीच व्यक्ती आवडतात. निगेटिव्ह व्यक्ती, निगेटिव्ह लोक आवडत नाहीत. निगेटिव्ह विचार आवडत नाहीत. आणखी लक्षात घ्या की युनिव्हर्स हे आपल्याला सगळ्याला द्यायला बसलंय. ठीक आहे. युनिव्हर्सला काही मॅटर करत नाहीये तुम्ही युनिव्हर्समध्ये कुठले ब्रह्मांडात पॉझिटिव्ह विचार सोडताय, निगेटिव्ह, तुमच्या इच्छा पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह, त्याला त्याच्याशी काही मॅटर करत नाही. त्याला फक्त एवढंच माहिती आहे युनिव्हर्सचं काम आहे लाईक जेनी. ओके. तुम्ही ज्या ऑर्डर सोडताय त्या फक्त तुम्हाला आणून देणं. तुम्ही जे ब्रह्मांडात विचार सोडाल तेच तुमच्याकडे येणार आहेत परत. ओके. आणि बघा, एक छोटंसं एक्झाम्पल देते की बऱ्याच वेळाला ना काही लोक जे म्हणतात ना की मी कधीच आजारी पडत नाही, लिटरली 1 ते 2 दिवसांमध्ये पुढच्या तुम्हाला ते आजारी पडलेले दिसून येतात. कशामुळे? आता हे हे वाक्य पहिलं तर सांगा की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. ओके. कसं काय मॅडम? नाही, युनिव्हर्सला पहिले 3 शब्दच माहिती आहेत, त्याच्यानंतरच. येस. काय माहितीये का, कारण तुम्ही जेव्हा म्हणता की मी कधीच आजारी पडत नाही, तरीही आपण तेव्हाच नेमके आजारी पडतो. किंवा जे व्यक्ती म्हणतात ना, मी कधीच मला अपयश येत नाही, मी कधीच परीक्षेमध्ये फेल होत नाही, ती लोक उलटी फेल होतील, ते अपयशी होतील आयुष्यात. का माहितीये? कारण नाही हा शब्दच, मुळात हा वर्ड युनिव्हर्सच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. युनिव्हर्सला नाही हा शब्दच माहिती नाहीये. त्याला फक्त त्याचं एकच काम आहे की तुम्ही जे अफर्मेशन द्याल त्याला तथास्तु म्हणणं. ओके. एक सिंपल एक्झाम्पल सांगते. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये डेली बेसिसवर आपण, लहान मुलं असतील तर आपण काय म्हणतो बघा घरामध्ये मुलांना, काय म्हणतो की नेहमी घरामध्ये शुभ बोलावं. ओके. अशुभ बोलू नका. का काय म्हणतो आपण असं? आपण जसं बोलतो तसं होतं. येस. कारण आपल्या घरामध्ये काय असतो, वास्तुपुरुष असतो. आपण काय म्हणतो मुलांना, घरामध्ये नेहमी शुभ बोला, कारण वास्तुपुरुष काय म्हणतो, तथास्तु. मग त्याच पद्धतीने युनिव्हर्स सुद्धा तुम्हाला तथास्तु म्हणत असतो. आपल्या डोक्यामधून रोज हजारो विचार युनिव्हर्समध्ये जात असतात. ठीक आहे. मग विचार करा की एक छोटंसं एक्झाम्पल सांगितलं, मी कधीच आजारी पडत नाही, हे नकळतपणे आपण बोलतो. खूप वेळा आपण एकमेकांशी बोलण्याच्या ओघामध्ये अशी काही वाक्य वापरली जातात, तुम्हाला माहित नाहीये, पण ती खूप लवकर तुमच्याकडे परत येतात. त्याच पद्धतीने तुम्ही जे विचार प्रक्षेपित करता तेच तुमच्याकडे येत असतात. ठीक आहे. मग विचार करा की कळत नकळतपणे जर आपण एखादे वाक्य वापरतोय आणि त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन अशा पद्धतीने मिळतंय, तर मग विचार करा की जाणीवपूर्वक जर तुम्ही तिथे काही अफर्मेशन घातले, जाणीवपूर्वक अफर्मेशन दिले, हिलिंग दिलं, तर किती छान उपयोग आपल्याला त्याचा होईल. आणि अफर्मेशन नेहमी पॉझिटिव्हच असायला हवेत. मी म्हटलं की नाही हा शब्द युनिव्हर्सला कळत नाही, तो वर्डच त्याच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. मग तुम्ही जे म्हणाल ते नाही ड्रॉप होऊन वरती जाणार आहे, लक्षात घ्या. मी कधी आजारी पडत नाही ना, नाही तिथपर्यंत पोहोचणारच नाहीये, तुम्ही आजारी पडाल. ओके. मी कधीच फेल होत नाही, तर तुम्ही फेल व्हाल, त्याच्या उलट होईल. त्यामुळे अफर्मेशन आपल्याकडे ऑप्शन आहे ना, त्याच्याऐवजी खूप छान छान पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण तयार करू शकतो. ठीक आहे. मग अशा पद्धतीने अफर्मेशन कसे तयार करायचे त्याच्यावरचे डिटेल्स व्हिडिओ ऑकल्ट हिलर स्नेहल इन्स्टावरती तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्या लिंक्स मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करते. ठीक आहे.
ओके. त्यामुळे म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की अफर्मेशन तयार करताना नाही नको असणारे वर्ड त्याच्यामध्ये येता कामा नये. ठीक आहे, त्याच्यामध्ये वापरू नका. ओके. तर आज आपण बघणार आहे की आपलं अन्न पाणी डेली बेसिसवर तुम्ही कसं चार्ज करायचंय. ठीक आहे, सुरुवातीला बघूया की आपलं अन्न रोजचं तुमचं जेवण आहे ते रेकीचं हिलिंग त्याला कसं द्यायचं, चार्ज करायचं. तर बघा, आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा तुम्ही काउंटरवरती, किचन काउंटरवरती सगळं जेवण एकत्र ठेवून त्यालाही हिलिंग देऊ शकता. किंवा तुमचं जेवणाचं ताट आहे, समजा आपल्या समोर जेवणाचं ताट आहे, मग काय करायचंय, रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे आपण. देन हातामध्ये एनर्जी क्रिएट करायची. ओके. त्या जेवणाच्या ताटावरती आपल्याला कप शेप मध्ये हात असे आपले धरायचे. ओके. आता इथं अफर्मेशन काय द्यायचे बघा. तुमच्या स्वतःच्या जेवणासाठी तुम्ही देऊ शकता. इव्हन तुम्ही घरी नाही, ऑफिसमध्ये आहात, तर ऑफिसमध्ये किती वेळ लागतो टिफिन ओपन करायचा आणि त्याला 5 ते 10 मिनिट रेकीचं हिलिंग आपल्याला द्यायचंय. ठीक आहे. अफर्मेशन काय देणार आहे की हे अन्न ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना, माझ्या फॅमिलीमधल्या सगळ्या लोकांना उत्तम आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती झालेली आहे. ठीक आहे. हे अन्न ग्रहण केल्यामुळे मी अगदी निरोगी आहे, हेल्दी आहे, स्वस्थ आहे. आय एम हेल्दी, आय एम हॅपी. ओके. अशा पद्धतीने आणि ते फील पण करायचंय. ठीक आहे. हेच अफर्मेशन आपल्याला 5 ते 10 मिनिट द्यायचं. हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला त्या जेवणाला चार्ज करायचंय. तसंच तोंडामधून अफर्मेशन आपल्याला सुरू ठेवायचं. किती वेळ? 5 ते 10 मिनिट. ठीक आहे. हे अन्न ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे अन्न ग्रहण केल्यामुळे मी अगदी निरोगी आहे, स्वस्थ आहे, माझी प्रकृती उत्तम आहे. आय एम हेल्दी अँड आय एम हॅपी. ओके. अशा पद्धतीने अगदी लिटरली ना तुम्ही कच्च्या भाज्यांना सुद्धा अफर्मेशन देऊ शकता. जेवण बनवण्याच्या आधी कच्च्या भाज्यांना अफर्मेशन द्यायचंय की आज जे मी हे अन्न जेवण की आज जे मी हे जेवण बनवायला जात आहे. ठीक आहे. तर ते खूप छान झालेलं आहे, खूप उत्तम बनलेलं आहे, चविष्ट जेवण झालेलं आहे आणि घरातल्या सगळ्यांना माझ्या हातचं जेवण आवडलेलं आहे. मी केलेलं जेवण आवडलेलं आहे आणि सगळ्यांनी माझं अगदी तोंड भरून कौतुक केलेलं आहे, असं अफर्मेशन त्याला द्यायचंय. मग तुम्हाला गंमत अशी होईल की एखाद्या वेळेस जरी तिखट मीठ भाजीमध्ये कमी जास्त झालं तरीही तुम्हाला जाणवेल पण त्यांना कळणार नाही. कारण जे तुम्ही अफर्मेशन देताय ना तेच ते ग्रहण करतात, तेच त्यांच्याकडून तसे रिटर्न्स तुम्हाला येतात आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने अन्न चार्ज करायचंय. तुमचा टिफिन पण तुम्ही चार्ज करू शकता. ब्रेकमध्ये टिफिन ओपन करायचंय आणि त्याला 5 मिनिट कप शेपमध्ये हात धरून तुमच्या जेवणाला तिथे हिलिंग द्यायचंय. ठीक आहे. आता आपण लगेच एक क्विक प्रॅक्टिकल करणार आहोत. पाणी घ्यायचंय सगळ्यांनी ग्लासमध्ये. ताई, आपण जेव्हा अन्नाला पण हे देतो त्यावेळी पण तिथे शिल्ड घ्यायचं का आपल्याला? हो हो, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं रेकीला कॉल करून. जास्त वेळ नाही लागत, विदिन सेकंड्स होतं. आत्ता कसे तुम्ही नवीन आहात सो तुम्हाला ती लेंदी प्रोसिजर वाटते, पण एकदा सवय झालं क्विक होतात या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. म्हणजे सिक्वेन्स असा की रेकीला कॉल करायचा, आभार प्रोटेक्शन विधी. घ्यायचं. आभार विधी. रेकीला कॉल म्हणजेच काय, रेकीला आवाहन करणं, आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करणं. ओके. आणि त्याच्यानंतर मग ती एनर्जी हातामध्ये क्रिएट करायची, एनर्जीचा बॉल तयार करायचा आपल्याला, ज्याला ची बॉल पण म्हणतात. आणि तो बॉल आपल्याला क्राऊन चक्रावरून आपल्या संपूर्ण बॉडीवरती सोडून द्यायचा आहे. ठीक आहे. चला, पाणी घेतलं सर्वांनी? एक ग्लास भरून पाणी घ्या. आता लगेच आपण रिझल्ट पाहणार आहोत. आणखी एक महत्वाचं, आता आपण पाणी आपल्या तब्येतीसाठी, हेल्थसाठी चार्ज करतो. पण जेव्हा एखादं पर्टिक्युलर तुमचं गोल असेल, इच्छा, एखादी ड्रीम असेल, त्याच्यासाठी जर तुम्ही त्याला अफर्मेशन देत आहात तर मग कंटिन्यू 7 दिवस, 15 दिवस, 21 दिवस द्या. आणि महत्वाचं, जेव्हा एखाद्या स्पेसिफिक गोलसाठी तुम्ही पाण्याला अफर्मेशन देताय ना तेव्हा तो ग्लास किंवा ती बॉटल काचेचीच पाहिजे. काचेचा ग्लास, काचेची बॉटल घ्यायची. ठीक आहे. पण डेली नॉर्मल की तुम्हाला फक्त हेल्थसाठी तुम्हाला हील करायचंय, अफर्मेशन द्यायचंय, तर मग स्टीलचा वगैरे चालतो, काही प्रॉब्लेम नाही. स्पेसिफिक तुमचं पर्टिक्युलर गोल, इच्छा, ड्रीम असेल त्याच्यासाठी काचेचा ग्लास किंवा बॉटल वापरा. ठीक आहे. आता बघा हा, आता आपण हे पाणी तुमच्यासाठी चार्ज करतोय, पण जेव्हा तुम्हाला पूर्ण फॅमिलीला त्याचा लाभ करून द्यायचा आहे, मग आपल्या घरामध्ये माठ असतो, फिल्टर असतो, ॲक्वागार्ड असतो, तुम्ही त्याच्यावरती कप शेपमध्ये हात धरून त्या माठाला, ॲक्वागार्डला आणि फिल्टरला तुम्ही पाणी चार्ज करू शकता, रेकीचं हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. सेम प्रोसिजर हीच आहे, फक्त आता आपण एक्झाम्पल म्हणून आपण ग्लास घेतलेला आहे. ठीक आहे. चलो, आले का सगळे जागेवरती? आता रेकीला कॉल करायचंय, सगळ्यांनी करायचंय. आपण 2-3 दिवस बघत आहोत रेकीला कॉल कसा करायचा ते.
ओके, मी सोबत करते. दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल मी आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची आभारी आहे आणि त्या पाण्याचेही आभार मानायचे. मी या पाण्याची सुद्धा आभारी आहे. अन्न चार्ज करत असाल तर त्या अन्नाचेही आभार मानायचे. ओके, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत 3 वेळा ऑर्डर द्यायची आहे. देन डोळे बंद करा, व्हिज्युअलाइज करा की ब्रह्मांडातून एक व्हाईट लाईट तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. या व्हाईट लाईटने तुमचं संपूर्ण शरीर भरून गेलेलं आहे. आता ही व्हाईट लाईट पुन्हा मूलाधार चक्रापर्यंत आलेली आहे. तिथून ती अनाहत चक्रामध्ये आलेली आहे. अनाहत चक्रामधून ही दिव्य एनर्जी तुमच्या दोन्ही शोल्डर्स मध्ये प्रवाहित होत आहे. शोल्डर मधून तुमच्या दोन्ही हातांमध्ये ही लाईट प्रवाहित होत आहे आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ठीक आहे. आता हातामध्ये एनर्जी क्रिएट करायची. एक एनर्जीचा व्हाईट कलरचा बॉल तयार करा, ज्याला ची बॉल सुद्धा म्हणतात. हा बॉल आपल्याला सहस्रार चक्रावरून सोडून द्यायचा आहे. येस, हे झालं तुमचं प्रोटेक्शन शिल्ड. म्हणजेच काय तर संरक्षण कवच. प्रोटेक्शन शिल्ड हे 24 तासासाठी काम करतं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला दररोज कंपल्सरी रेकीला कॉल करायचंय आणि प्रोटेक्शन शिल्ड घ्यायचं आहे. ओके, आता ग्लास समोर ठेवायचा आहे. एनर्जी क्रिएट करा हाताने. कपशेप मध्ये त्याच्यावरती हात ठेवायचे. डोळे बंद करायचे. ठीक आहे, आता मी जे अफर्मेशन सांगेल ते मनातल्या मनामध्ये रिपीट तिथे बोलायचे आणि हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला तिथे हिलिंग द्यायचे पाण्याला. ठीक आहे, चलो स्टार्ट करूयात का? येस. अफर्मेशन द्यायचं. हे पाणी माझ्यासाठी खूप हेल्दी आहे. हे पाणी माझ्यासाठी खूप हेल्दी आहे. हे पाणी प्यायल्याने किंवा ग्रहण केल्याने मला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे पाणी माझ्यासाठी खूप हेल्दी आहे. हे पाणी प्यायल्याने मला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे पाणी प्यायल्यामुळे माझी प्रकृती अगदी उत्तम आहे. हे पाणी प्यायल्यामुळे माझा आजचा दिवस खूप छान, सुंदर, एनर्जेटिक असा गेलेला आहे. हे पाणी प्यायल्यामुळे माझा आजचा दिवस खूप छान, सुंदर, एनर्जेटिक गेलेला आहे. आता आणखी एक, तुमची एखादी इच्छा असेल ना, ती सुद्धा या पाण्यामध्ये तुम्ही बोलू शकता. तुमची एखादी इच्छा असेल तीही या पाण्यामध्ये आपल्याला ते इंटेन्शन द्यायचं आहे. हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत या पाण्याला आपल्याला हिलिंग द्यायचंय. तसेच तोंडामधून आपल्याला अफर्मेशन सुरू ठेवायचंय. मनामध्ये अफर्मेशन बोलत राहायचंय. हातामधून ती एनर्जी, रेकीची दिव्य एनर्जी, हिलिंग तिथे आपल्याला पास करायचंय. आणि जेवढं जास्तीत जास्त वेळ तुम्ही त्या पाण्याला हील कराल, तिथे अफर्मेशन द्याल, तेवढे छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार. अफर्मेशन रिपीट देत राहायचं. हे पाणी माझ्यासाठी खूप हेल्दी आहे. यस धनश्री मॅम, रिपीट अफर्मेशन द्यायचं. हे पाणी माझ्यासाठी खूप हेल्दी आहे. हे पाणी प्यायल्याने मला उत्तम आरोग्य आणि आनंदाचा लाभ झालेला आहे.
हे पाणी प्यायल्यामुळे माझा आजचा दिवस खूप छान एनर्जेटिक असा गेलेला आहे, सुंदर असा दिवस गेलेला आहे. आणि त्यामध्ये तुमची एखादी इच्छा असेल तर ती सुद्धा या पाण्यामध्ये आपल्याला बोलायची आहे. लक्षात ठेवा, कुठलंही अन्न पाणी चार्ज करत असाल, कुठलीही टेक्निक करताय, जेवढा जास्तीत जास्त तुम्ही तिथे इंटेन्शन द्याल, ते व्हायब्रेशन द्याल, रेकीचं हिलिंग द्याल, तेवढे उत्तम तुम्हाला रिझल्ट्स मिळणार आहेत. ओके, ठीक आहे, डन. ठीक आहे, हिलिंग पास करायचे आता. आता ते पाणी पिऊन बघा सगळ्यांनी. हँड रेस करायचंय किंवा अनम्यूट करून बोलायचंय मग. प्यायचंय त्याची मॅम ते पाणी. हा, प्यायचंय. हे चार्ज केलेलं पाणी आता प्यायचंय. ओके. आपण हे असं चांदीच्या ग्लासमध्ये वगैरे नाही घ्यायचं का पाणी? करू काचेच्या? शकता, काहीच हरकत नाहीये. ठीक आहे, घेऊ शकता मॅम. ओके, त्या पाण्याची टेस्ट बघा. काही बदल जाणवतोय का? तुम्ही दररोज जे पाणी पिता किंवा आज दिवसभर जे पाणी पिण्यात आलंय ते पाणी आणि या पाण्यामध्ये काही बदल जाणवतोय तुम्हाला? एकतर हँड रेस चव करून बदलली. बोलायचं, मध्ये बोला. हॅलो यस. मॅडम. चव बदलली आहे मॅडम. ओके, कशी चव लागतेय? गोडसर लागते पाणी. खूप छान. मॅडम आपण देवळात गेलो आणि हॅलो. हा, बोला वनिता मॅम. हॅलो. देवळात आपण मंदिरात जातो आणि तीर्थ घेतो ना, असं लागलं मला. अगदी छान, खूपच मस्त. ओके, आणखी कोण आहे? हॅलो. येस. हॅलो मॅडम. मला आवळा आवळा खाल्ल्यावर पाणी कसं गोड लागलं, तुरट अच्छा, आणि गोड. ओके, त्या पद्धतीने लागलं. खूप छान. छान चव वाटते. ओके, कल्याणी मॅडम. आणखी कोण आहे? बरं, मला कोणी सांगेल ही टेस्ट तुम्हाला बदललेली का जाणवली आहे? म्हणजे रोज तुम्ही दररोज घरामध्ये पाणी पिता. ओके, आज दिवसभर पण पाणी पिले असेल. आत्ताच नेमकं असं काय झालं की पाण्याची टेस्ट बदलली आहे? कारण आपण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन टाकलेले आहेत ना. अगदी बरोबर, कारण तुम्ही याच्यामध्ये तुमचे इंटेन्शन्स दिलेले आहेत, व्हायब्रेशन दिलेत, रेकीचं हिलिंग दिले. हे पाणी तुम्ही चार्ज केलेलं आहे चार्ज केलेलं आहे. रेकीने. ओके, आणि त्याच्यामुळे ते पाणी तुम्हाला चव बदललेली जाणवते. मग बघा, हा साधा आपण किती 5 मिनिट सुद्धा पाणी नाही चार्ज केलेलं, खूप कमी वेळ केलं. मग विचार करा, आणि आज तर फर्स्ट डे आहे तुमचा, फर्स्ट टाइम करताय तुम्ही. मग विचार करा की 5 मिनिट पण आपण त्याला रेकीचं हिलिंग नाही दिलं तर एवढे छान रिझल्ट आपल्याला मिळतात. मग जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या कोणतेही प्रॉब्लेम्स असतील आयुष्यामधले, त्या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती जेव्हा रेकीचं हिलिंग देता, किती छान रिझल्ट मिळतील. आणि आपल्याला तर अगदी एक हिलिंग आपल्याला 10-10, 15-15 मिनिटं द्यायचे. किती छान रिझल्ट मिळतील, किती लवकरात लवकर तुमची स्वप्न, इच्छा, गोल सगळे पूर्ण होतील. हो की नाही? सो आजपासून जसं मी सांगितलं त्याच पद्धतीने आपलं अन्न आणि पाणी चार्ज करायचे. ओके, पूर्ण फॅमिलीसाठी असेल तर मग फिल्टर, माठा आणि ॲक्वागार्ड याला तुम्ही एकत्र चार्जिंग देऊ शकता, हिलिंग देऊ मॅडम, शकता. हे पाणी मी माझ्या मिस्टरांना देऊ शकते का? नाही मॅडम, तुमच्यासाठी आहे ना, तुम्ही चार्ज केले. आपण स्वतःच ते प्यायचे. जर तुम्ही पूर्ण फॅमिलीसाठी केलं असेल माठाला वगैरे, फिल्टरला, तर मग बाकीच्यांना प्यायला द्या. ओके, कारण ओके. मॅडम तुमची इच्छा तुम्ही त्याच्यात बोलली आहे, हो. तुमचं गोल बोललाय ना, तुम्ही इंटेन्शन दिले. सो ते पाणी आपल्यासाठी आहे फक्त. ठीक आहे, ओके. ओके. चलो पुढे जाऊयात का? हो. मॅडम, हे अफर्मेशन करताना माझा डोळे आवाज बंद कमी येतोय करूनच का? करायचंय का? हो, कमी येस. येतोय आवाज. आज कमी येतोय आवाज. स्लो येतोय. मॅडम. फुल आहे मॅडम. मॅडम, हे अफर्मेशन करताना डोळे बंद करूनच करायचंय का? असं काही नाहीये मॅडम, पण डोळे बंद करून केले तर आपला फोकस जास्ती क्लिअर राहतो. डोळे उघडे अच्छा. ठेवून केलं मग तुम्ही बघत बसणार घरामध्ये कोण येतंय, कोण जातंय, आसपास काय अच्छा, हालचाली. अच्छा. सो नाही, त्याच्यासाठी ते आहे, concentration होईल ते म्हणून. आहे. माइंड येस, हे होणार. मॅडम. येस, होतं. येस. आता एक काम करूया प्लीज, प्रश्न आता कोणी विचारू नका, आपलं सेशन कम्प्लीट होऊ दे. शेवटचे 10 मिनिट प्रश्न विचारण्यासाठी देणार आहे. मग काय होतं माहितीये का, जो विषय आपला चालू आहे तो भरकटतो. ठीक आहे, सो प्रश्न नंतर विचारा, सगळ्यांना संधी देणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात का आपण? आता मॅडम. बघा,
पद्धतीने यस अंजली मॅम. पाण्याला चार्ज केल्यावर इतकं पाणी गोड झालं, मग आपल्याला चार्ज केल्यावर आपण पण हो काय? मग किती एनर्जेटिक आपण हो विचार करा. हो. ऑलरेडी मास्टर्स स्टुडंट आहेत बरेच. किती लिटरली लोकांची झोप कमी झालेली आहे. ओके, आपोआपच पहाटे जाग येते आणि सतत वाटतं काही ना काहीतरी आपण कामामध्ये राहावं. थकवा अजिबात येत नाही, कंटाळ येत नाही. मग त्याच्यामुळे रेकीचं हिलिंग दररोज आपल्याला घ्यायचंय. ठीक आहे, पुढे जाऊयात का आता? येस, ओके. चलो. तर बघा, याच पद्धतीने तुमचं औषध असेल तुमच्या घरामध्ये, औषधांना तुम्ही चार्ज करू शकता, मुलांच्या पेनलाही चार्ज करू शकता. आता बघा, हेल्थसाठी आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा वयस्कर व्यक्ती असतात, आजी आजोबा वगैरे. मग त्यांच्या औषधांना कसं चार्ज करायचंय? सेम प्रोसिजर आहे. रेकीला कॉल करायचंय, ती दिव्य ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित करायची आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. हे कंपल्सरी आहे, विसरायचं नाहीये. आणि मग ती औषधं आपल्या समोर ठेवायची आहेत. ओके, ज्या व्यक्तीची ती औषध आहे, ज्या व्यक्तीला तुम्ही ते चार्ज करून देणार आहे, त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याचेही आभार सुरुवातीला मानायचे. ठीक आहे, ओके. मॅडम स्वतःला हिलिंग मध्ये येस, स्वतःला हिलिंग कसं द्यायचं? तेच शिकवते ना मॅडम मी. थोडेसे पेशन्स ठेवा. आपण काय होतंय की तुमच्याकडे पेशन्स नाहीयेत. 5-10 मिनिटं थांबा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळणार आहेत. म्हणून म्हटलं सेशन संपल्यानंतर शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये सगळ्यांना बोलायला देणार आहे, तेव्हा तुमचे प्रश्न विचारा. ओके, आपण काय करतोय? आपण शिकवण्याच्या आधीच प्रश्न विचारतोय. ओके, चलो. औषधांना हील कसं करायचंय? औषधं आपल्या समोर ठेवायची आहेत बघा, आणि त्याला हिलिंग द्यायचं. मग ज्या व्यक्तीची औषधं तुम्ही चार्ज करून देणार आहात, त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्याचेही आभार मानायचे. देन आभार मानल्यानंतर कपशेपमध्ये हात करायचे, तिथे व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायचंय. आणि तिथे काय बोलायचंय की ही औषधं ग्रहण केल्यामुळे या व्यक्तीची प्रकृती अगदी उत्तम आहे, ठणठणीत आहे, ही व्यक्ती निरोगी आहे, हेल्दी आणि हॅपी आहे. ठीक आहे, हेच अफर्मेशन आपल्याला रिपीट द्यायचं. किती वेळ? 10 ते 15 मिनिटं. कमीत कमी 10 मिनिटं हिलिंग द्यायचं गरजेचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने द्यायचंय. आणि त्याच्यानंतर बघा, लिटरली त्यांची औषधं हळूहळू कमी कमी होत जाते. येस, औषधांचं प्रमाण कमी कमी होऊन एका पॉइंटला औषधं बंद होतील. ठीक आहे, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात बघा, तर मुलांची एक्झाम असेल तर त्यांच्या पेनला सुद्धा आपल्याला चार्ज करता येतं. कशा पद्धतीने? तर 1-2 पेन सोबत समोर ठेवायचं. एक सेकंड. 1-2 पेन त्या मुलांचे घ्यायचे, पण कुठले पेन? ज्या पेननी ती मुलं एक्झाम लिहिणार आहेत ते पेन आपल्याला घ्यायचे. तेच पेन त्यांना एक्झामसाठी वापरायला द्यायचे. ओके, मग ते पेन आपल्याला समोर ठेवायचे. अगेन रेकीला कॉल करून प्रोटेक्शन शील्ड घ्यायचे आपल्याला, एनर्जीचा बॉल. आवाज येत नाहीये का माझा? थोडा स्लो येतोय. येतोय मॅम आवाज. व्हॉल्यूम फुल आहे. ज्यांना कोणाला कमी वाटतोय, आपापल्या मोबाईलचा व्हॉल्यूम थोडासा वाढवा बरं. येतोय मॅडम, येतोय. येतोय ना? मॅडम हो हो, येतोय, छान तर येतोय. बघा, ज्या मुलांच्या पेनला तुम्ही चार्ज करणार आहात ते 2, यस लॅपटॉप पण चार्ज करता येतो सर. ठीक आहे, ते 2 पेन आपल्याला समोर ठेवायचे आणि त्याला आपल्याला चार्ज म्हणजे तिथे हिलिंग द्यायचंय. नाही तर तुम्हाला वाटेल की चार्जिंग न करता केबल न लावताच तुमचा लॅपटॉप चार्ज होईल. तसं नाहीये. हिलिंग कशासाठी? की ते मशीन, ते यंत्र बंद पडू नये, तिथे कुठला तांत्रिक बिघाड होऊ नये. ठीक आहे, मग तशा पद्धतीने मोबाईल लॅपटॉपला सुद्धा चार्ज करू शकतो. नाही तर गैरसमज होईल. मॅडमनी सांगितले चार्जिंग करायची गरज नाही, हिलिंग द्या, आपोआप लॅपटॉप चार्ज होतोय. ठीक आहे, चला पुढे जाऊयात का? ओके, तर त्या पेन ठेवायचं. ज्या मुलाचं एक्झामसाठी ज्याच्या पेनला तुम्ही चार्ज करताय त्या मुलाचं नाव घेऊन त्याचेही आभार मानायचे. ठीक आहे, आणि तिथे अफर्मेशन द्यायचे की या पेननी पेपर लिहिल्यामुळे या मुलाला त्याचा सगळा अभ्यास परीक्षेमध्ये व्यवस्थित आठवलेला आहे. छोटे छोटे अफर्मेशन तयार करा. ठीक आहे, हे खूप लेंदी झालंय. या पेननी पेपर लिहिल्यामुळे त्याला त्याचा पेपर सोपा गेलेला आहे, त्यांनी केलेला सगळा अभ्यास त्याला परीक्षेत आठवलेला आहे, त्यांनी वेळेमध्ये त्याचा पेपर कव्हर केलेला आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी अचूक लिहिलेली आहेत, त्याला पेपर अतिशय सोपा गेलेला आहे. मग पेपर सोपा गेल्यानंतर तो हसेल का रडेल? आनंदी असेल का रडेल? आनंदी असणार. मग त्या फिलिंग्स पण तुम्हाला तिथे ऍड करायचं आणि त्याला पेपर सोपा गेल्यामुळे तो अतिशय खुश आहे, हॅपी आहे.
ठीक आहे, असे अफर्मेशन आपल्याला तिथे द्यायचे. किती वेळ? 10 ते 15 मिनिट. ओके, तोंडामधून अफर्मेशन रिपीट बोलत राहायचे, हातामधून रेकीचं हिलिंग देत राहायचे आणि ते पेन आपल्याला चार्ज करायचे. ठीक आहे, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? ओके, आता अक्षरशः मुलांचं ना परीक्षा केंद्र असतं ते सुद्धा तुम्ही हातामध्ये घोषित करू शकतात. आपण काल पाहिलं काय? आपण बॅक बॉडी आपली हातामध्ये घोषित करून तिथला ऑरा सुद्धा क्लीन केला, हो की नाही? रेकीमध्ये कुठलीही गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, घटना तुम्ही हातामध्ये घोषित करू शकता आणि तिथं रेकीचं हिलिंग तुम्ही त्याला देऊ शकता. कशा पद्धतीने? त्या मुलाचं एक्झाम सेंटर असेल ते हातामध्ये घोषित करायचे. ओके, माझ्या मुलाचं हे एक्झाम सेंटर मी माझ्या दोन्ही हातामध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. कोणतीही कमांड ऑर्डर देताना 3 वेळा द्यायची. ठीक आहे, एकदा घोषित केल्यानंतर ते एक्झाम सेंटर तुमच्या हातामध्ये येतं. आता तुम्हाला तिथे काय करायचंय? रेकीनी चार्ज करायचं, हिलिंग द्यायचंय. मग अफर्मेशन काय देणार? तर माझ्या मुलाला अगदी उत्तम परीक्षा केंद्र मिळालेलं आहे, तिथलं वातावरण अतिशय, त्याच्यासाठी तिथलं वातावरण अतिशय पोषक आहे, तिथले सुपरवायझर त्याच्यासाठी उत्तम आहेत. ठीक आहे, त्यांनी केलेला अभ्यास त्याला परीक्षेमध्ये सगळं आठवलेलं आहे, त्याला पेपर खूप छान सोपा गेलेला आहे. ओके, आणि त्याच्यामुळे तो खूप खुश आहे, आनंदी आहे. बस एवढेच अफर्मेशन आपल्याला द्यायचे. 5 ते 10 मिनिट रिपीट देत राहायचे. जोवर तुमचे व्हायब्रेशन सुरू होऊन संपत नाहीत तोपर्यंत आपल्याला तिथं रेकीचं हिलिंग द्यायचंय. ठीक आहे, ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? पुढे जायचं का? हो. यस माधवी मॅम, अन्न पाणी चार्ज केलं, तुम्ही औषधांना चार्ज केलं किंवा पेनला हिलिंग दिलं, अगदी स्वतःलाही हिलिंग दिलं, तरीही कॉर्ड कटिंग कंपल्सरी आहे, विसरायचं नाहीये. मॅडम हे सगळं मनात बोलायचं का इन्फॉर्मेशन देताना? हा, मनामध्ये बोला. ओके, मनातच बोलायचं तुम्ही ना? घरामध्ये असाल तर मोठ्याने बोलू शकाल, तुम्ही पब्लिक प्लेसला असाल तर मोठ्याने कसं बोलणार आहे आपण? सो मनामध्ये नाही. बोलायचं. हो हो, येस, ठीक आहे ठीक आहे, चालेल. त्याच्यामुळेच. ठीक आहे, थँक्यू मॅडम. उद्या हा, करायचं. थँक्यू. थँक्यू. चलो पुढे जाऊयात का? आता बघा आणखी तिथेही घोषित करून देऊ शकता, पण तिथे ह्या लॉंग टर्म गोल आहे. सो सेकंड लेवल रेकीच्या मास्टर लेवल मध्ये टेलिपॅथी आहे. ओके, डिस्टन्स हिलिंग आहे, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे सिम्बल्स वापरून ते कोर्ट केसचं आपल्या बाजूने निकाल लावू शकतो. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात का? बघा हा, आता आपलं रिलेशनशिप कसं लीड करायचं, हेल्दी रिलेशनशिप कसं ठेवायचं. कारण बरेच वेळेला आपण बघतो की आजकाल बघितलं की नातेसंबंध, अगदी जॉईंट फॅमिली सोडा, पण लिटरली घरामध्ये 2-3 व्यक्ती असतील तिथेही नातेसंबंध बिघडलेले आपल्याला बघायला मिळतात, हो ना? एक सेकंड, कोणाचं इको येतं? विवो मॅडम, नाव काय तुमचं? एक मिनिट, मी सगळ्यांना म्यूट करते. ज्यांना बोलायचं प्लीज हँडरेस करा, फिजिकल हँडरेस करा किंवा झूमचा हँडरेस करा. ओके, आता बघा हा, जेव्हा तुम्हाला रिलेशनशिप हील करायचं त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तींना हातामध्ये घोषित करायचे. मग सपोज फॉर एक्झाम्पल आपण स्वतः आणि मिस्टरांना हिलिंग द्यायचं, तुम्हाला 2 व्यक्तींचं कम्युनिकेशन छान व्हावं, त्यांचं रिलेशन खूप छान राहावं म्हणून आपल्याला हिलिंग द्यायचंय. मग तिथे आपण मिस्टरांना घोषित करायचंय. ठीक आहे, आणि मग तिथे अफर्मेशन द्यायचं, त्यांचं नाव घेऊन त्यांना मी माझ्या दोन्ही हातांमध्ये घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. अशा पद्धतीने नाव घ्या, आभार माना आणि घोषित करा. जर तुमच्याकडे पिक तर आपल्याकडे असतो, मग त्यांचा फोटो असेल ना, फोटोला सुद्धा तुम्ही घोषित करून तिथेही रेकीचं हिलिंग देऊ शकता. ठीक आहे, मग फोटोवरती कपशेप मध्ये हात करायचे आपल्याला आणि तिथं बोलायचे की माझ्या आणि माझ्या मिस्टरांचं रिलेशनशिप खूप छान आहे, आमच्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण आहे, आमच्या दोघांचं बॉन्डिंग खूप छान आहे, आम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करतो. ठीक आहे, आमच्यामध्ये प्रेमाचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं नातं तयार झालेलं आहे, आमचं दोघांवरती खूप प्रेम आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तिथे अफर्मेशन द्यायचे 5 ते 10 मिनिट. ठीक आहे, आता जॉईंट फॅमिली असेल तर काय करायचं? आपल्या पूर्ण कुटुंबाला आपण आपल्या हातामध्ये घोषित करायचंय. ठीक आहे, किंवा आपल्याकडे फॅमिलीचा फोटो असतो ना, आपला पूर्ण फॅमिली फोटो, तो समोर ठेवायचा आपल्या, त्याच्यावरती कपशेप मध्ये हात ठेवायचे आणि तिथं रेकीचं हिलिंग द्यायचंय की आमची फॅमिली एकत्र आहे, आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे,
सगळे एकमेकांचा आदर करतात, एकमेकांवरती प्रचंड विश्वास आहे, एकमेकांवरती प्रेम आहे, आपुलकी, ठीक आहे, विश्वासाचं नातं आहे, एकमेकांमध्ये खूप छान प्रकारे बॉन्डिंग आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तिथे रिलेशनशिप हील होण्यासाठी सुद्धा अफर्मेशन देऊ शकता. ठीक आहे. आता बरेच जण अनमॅरिड आहेत इथे. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही कोणाला हिलिंग देऊ? ठीक आहे. मग बघा की तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करायचंय, सोलमेट अट्रॅक्ट करायचंय, तर मग काय करायचंय की जेव्हा तुम्हाला युनिव्हर्समध्ये तसा सिग्नल द्यावा लागेल. कारण युनिव्हर्स पण काय म्हणणार आहे, तुम्ही जर रेडी असाल तरच युनिव्हर्स पण तुमच्याकडे ती वस्तू आणून देणार आहे. येस ऑर नो? मग युनिव्हर्स पर्यंत तुम्हाला तो मेसेज द्यावा लागेल की येस आय एम रेडी टू रिसीव्ह इट, आय एम रेडी टू मॅनिफेस्ट इट. तुम्ही ती गोष्ट ती हाताळायला, ती सांभाळायला कॅपेबल आहात, तुमची ती लायकी आहे, तुमची पात्रता आहे, हा मेसेज तुम्हाला युनिव्हर्स पर्यंत द्यावा लागणार आहे. तेव्हाच लवकरात लवकर ती गोष्ट तुम्ही लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकता. ठीक आहे. मग त्यावेळेला काय म्हणायचंय की मला हवा तसा लाईफ पार्टनर, मला ज्या पद्धतीचा हवाय तसा लाईफ पार्टनर मला मिळायला मी कॅपेबल आहे, 100% मी कॅपेबल आहे. ठीक आहे. आणि मला हवा तसा योग्य जोडीदार, लाईफ पार्टनर, माझा सोलमेट मला लवकरात लवकर मिळालेला आहे. युनिव्हर्सने तो मला आणून दिलेला आहे. मग बघा, सगळे डोअर्स ओपन ठेवायचेत आपल्याला. आणि काय करायचंय की सरेंडर करायचंय. हिलिंग देऊन झालं ना की डोक्यामध्ये हे नाही ठेवायचं, मग माझं काम आज होईल का, उद्या होईल का, ते नाही झालं तर. बघा, जेव्हा तुम्ही शंका घेता ना तेव्हा ती तुमची विश आलेली असते, तुमच्यापर्यंत जवळ असते, तिथून ती विश तुमची रिटर्न जाते. सो शंका घ्यायच्या नाहीयेत, पूर्णपणे सरेंडर व्हायचं युनिव्हर्सला, आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे, हिलिंग द्यायचंय, त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करायचंय आणि मग निवांत राहायचंय, डिटॅच व्हायचं त्या गोष्टीपासून. मग डोक्यामध्ये तो विचार नाही आला, रिझल्ट केव्हा मिळेल हे सोडून द्या, तुमचं काम फक्त प्रामाणिकपणे करा. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने हिलिंग द्यायचे आणि ते व्हिज्युअलाइज पण करायचंय की तुमचा सोलमेट तुम्हाला मिळालाय, तुम्हाला हवा तसा, तुम्हाला त्याच्यामध्ये कुठले गुण हवेत, समजूतदार हवाय, प्रेमळ हवाय, ओके, पर्सनॅलिटी कशी हवी आहे, ठीक आहे, कुठल्या फील्डमध्ये त्याचा जॉब असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे गुण हवेत ना ते गुण तुम्ही व्हिज्युअलाइज करायचे की तसा लाईफ पार्टनर तुम्हाला मिळाला, युनिव्हर्सने तुम्हाला लवकरात लवकर मिळवून दिलाय. ठीक आहे. आणि तशा फिलिंग्स पण तुमच्या चेहऱ्यावरती तसं स्माइल पाहिजे, आतून तुम्ही खुश पाहिजे. कुठलीही टेक्निक करताना ते तुम्ही फील करायला पाहिजे, त्या व्हायब्रेशन तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडायला हव्यात. कारण जेव्हा तुमच्या एनर्जीज, तुमचे वाईब्स आणि युनिव्हर्सच्या व्हायब्रेशन मॅच होतील तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट लवकरात लवकर मिळेल. ठीक आहे. सो आपण बघितलं की रिलेशनशिपला रेकीनी कसं चार्ज करायचं, हिलिंग कसं द्यायचं. आता पुढे जाऊयात का आपण? सगळ्यांचा आवडीचा प्रश्न आहे. ओके, आवडीचा विषय सगळ्यांचा की पैसे, मनी. ओके, काल मी सांगितलं होतं तुम्हाला काही नोटा सोबत घेऊन बसा, आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. आता सगळे प्रॅक्टिकलच आहेत आपले. ठीक आहे. घेतले सगळ्यांनी 1 किंवा 2 नोटा? चालू. हा, 20 रुपये पण चालतील मॅडम, 100 रुपये हो. चालतील, 2000 चालतील, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता या पैशांना काय करणार आहोत आपण? रेकीनी हील करणार आहोत, चार्ज करणार आहोत. आता चार्ज करताना एक तुम्ही दिवा लावा. आता लावायचं असं काही नाहीये, नंतर तुम्ही सेशन बघून घ्या. आता इझिली तुम्हाला अवेलेबल होत असेल तर लावा, नाही तर त्याच्यामध्ये आणि 5-10 मिनिट जातील. हे जेव्हा तुम्ही रेकीनी चार्ज करता ना, मेडिटेशन करता, तेव्हा एखादा दिवा लावायचा, दिवा नसेल तर कॅन्डल लावा किंवा अगरबत्ती. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही हे पैसे चार्ज करता ना ते 2 ते 3 महिने आपल्याला वापरायचे नाहीयेत, चार्ज केलेले पैसे. ओके. एक प्रश्न विचारू? मॅडम, सेशन झाल्यानंतर प्रश्न विचारा. कोण आहे? गायकवाड मॅडम. हा, तरी मला आवाज ओळखीचा वाटला, गायकवाड मॅडम. ठीक आहे मॅम, सेशन झाल्यानंतर प्रश्न विचारूयात. ठीक आहे. ओके. घेतले. आता आपल्याला काय करायचं, त्या नोटा आपल्या समोर ठेवायच्या, टेबलवरती किंवा जमिनीवरती असेल तिथे. ठीक आहे. आपल्या समोर ठेवायचं. अगेन सेम प्रोसिजर आहे, रेकीला कॉल करायचंय, ती ऊर्जा बॉडीमध्ये प्रवाहित करायची आणि मग प्रोटेक्शन बॉल आपल्याला
प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. ठीक आहे. आता मगाशी जसं आपण पाणी चार्ज केलं की नाही, सेम प्रोसिजर आहे. इथेही जेवढं जास्तीत जास्त वेळ तुम्ही या नोटांना चार्ज कराल, त्याला रेकीचं हिलिंग द्याल, तेवढे जास्त कॅश फ्लो तुमच्याकडे येईल. तुमच्या आयुष्यामध्ये तेवढा मनी फ्लो वाढेल. ठीक आहे. ओके. एनर्जी क्रिएट करायची हातामध्ये कप शेपमध्ये, त्या नोटांवरती आपल्याला हात धरायचे आहेत. आणि जेव्हा आपण अफर्मेशन देणार आहे तेव्हा व्हिज्युअलाइज पण करायचंय. आता काय व्हिज्युअलाइज करा की आपापल्या डोकं लावायचंय. ठीक आहे. असं व्हिज्युअलाइज करू शकता की तुम्ही जिथे आता बसलेला आहात तुमच्या डोक्यावरून वरतून ना पैशांचा पाऊस पडतोय. ठीक आहे. पहिले तर सुरुवातीला त्या नोटांचा वास घ्यायचा आहे आपण. कॉल तो जो करायचा. स्मेल आहे, नोटांना एक वेगळ्या प्रकारचा सुगंध असतो, तो स्मेल आपण साठवायचा आहे. ठीक आहे. तो मनामध्ये हृदयामध्ये साठवायचा आहे. त्याच्यानंतर त्याचा आवाज पण ऐकायचा आहे. सर्वांनी करायचंय. येस. तो आवाज साठवून ठेवायचा आहे कानांमध्ये. सेकंड मी म्यूट करते. गायकवाड मॅडम, बॅकग्राऊंडला आवाज येतोय. ठीक आहे. आवाज पण घेतला, आता समोर ठेवायचं. ओके. आता बघा हा, जेव्हा आपण याला अफर्मेशन देणार आहे ना, तेव्हा व्हिज्युअलाइज करायचं. काय व्हिज्युअलाइज करणार की तुमच्या सहस्त्रार क्राऊन चक्रावरून पैशांचा पाऊस पडतोय. तुमच्या सगळ्या अंगात, शरीरावरती, सगळ्या बॉडी पार्ट्स वरती पैसे पडत आहेत, नोटा पडत आहेत वरून. ठीक आहे. तुमच्या आजूबाजूला सगळीकडे नोटांचा ढीग लागलेला आहे. तो आवाज ऐकायचा आहे. ठीक आहे. चलो स्टार्ट करूयात मग. कप शेप मध्ये हात करा त्याच्यावरती आणि व्हिज्युअलाइज करायचे. डोळे बंद करायचे सर्वांनी. फील करायचंय. येस. आता अफर्मेशन द्यायचं की मी खूप श्रीमंत आहे. मी खूप श्रीमंत आहे आणि माझ्याकडे प्रचंड पैसा आहे. मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे प्रचंड पैसा आहे. पैसा सहज माझ्याकडे चालून येत आहे. पैसा सहज माझ्याकडे चालून येत आहे. पैसा कमावण्याच्या वेगवेगळ्या संधी माझ्याकडे चालून येतात. पैसा कमावण्याच्या वेगवेगळ्या संधी माझ्याकडे चालून येतात. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे. पैसा हा माझा मित्र आहे. पैसा हा माझा मित्र आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत तुमच्यापर्यंत ती एनर्जी पोहोचणार नाहीये. ठीक आहे. डे 1 पासून मी सांगत आहे की व्हिडिओ ऑन ठेवायचे. मग तुम्ही सेशन मध्ये असूनही तुम्हाला त्याचा फायदा नाही होणार, कारण तुम्हाला एनर्जीच नाही मिळणार, पास नाही होणार. मग माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे. आय एम अ मनी मॅग्नेट. आणि पैशाचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. मनामध्ये मॅडम. ठीक आहे. आय एम अ मनी मॅग्नेट. माझं पैशावर. अफर्मेशन रिपीट बोलत राहायचंय. पैसा सहज माझ्याकडे चालून येतो. माझ्याकडे प्रचंड पैसा येतो. दररोज माझ्याकडे पैसा येतो. वेगवेगळ्या मार्गांनी माझ्याकडे पैसा येतो. मी खूप श्रीमंत आहे. माझा बँक बॅलन्स खूप स्ट्रॉंग आहे. आय कॅन अट्रॅक्ट मनी इझिली. पैसा सहज माझ्याकडे चालून येतो. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही त्याला इंटेन्शन द्याल, रेकीचं हिलिंग द्याल, तेवढे छान रिझल्ट्स तुम्हाला मिळणार आहेत.
आय लव्ह मनी, आय एम अ मनी मॅग्नेट. पैसा हा माझा मित्र आहे. माझं पैशावरती प्रेम आहे आणि पैशाचंही माझ्यावरती प्रेम आहे. अफर्मेशन रिपीट देत राहायचंय. हातामधून रेकीची एनर्जी तिथे पास करायची आहे. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही तिथे इंटेन्शन द्याल, हिलिंग द्याल, तेवढे मॅजिकल रिझल्ट्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके, हिलिंग देऊन झालं. आता आपल्याला तिथे थँक्स बोलायचे. त्या पैशांना आय लव्ह माय मनी, थँक यू मनी. ओके, स्वतःचे आभार मानायचे, त्या पैशांचेही आभार मानायचे आणि आता कॉर्ड कटिंग करून टाकायचे. येस, सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा, बाधांपासून मी स्वतःला मुक्त केलेलं आहे. नाभीजवळ जाऊन 3 वेळा कॉर्ड कटिंग, कट कट कट. ठीक आहे. आता बघा, हे जे पैसे आपण चार्ज केलेत या नोटा, त्या 2 ते 3 महिने आपल्याला खर्च नाही करायचे. ठीक आहे. आणि ते कुठे ठेवायचे ते पैसे? तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता, तुमचं कॅश बॉक्स जिथे पैसे ठेवता एनव्हलपमध्ये किंवा तिजोरीमध्ये, तिथे हे पैसे तुम्ही ठेवू शकता. 2 ते 3 महिने खर्च नाही करायचे. आता काही जण म्हणतील, मॅडम वॉलेटमध्ये, पर्समध्ये ठेवले तर चुकून खर्च होतील. मग त्याच्यावरती पेन्सिलनी मार्क करून ठेवा छोटासा, किंवा साईडच्या वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवा. कारण काय माहितीये का, किंवा जर कोणी 3-4 नोटा चार्ज केल्या असतील, एक नोट तिजोरीमध्ये ठेवा, एक नोट तुमच्या पर्समध्ये ठेवा, एक एनव्हलप मध्ये ठेवा, जिथे कुठे तुम्ही पैसे स्टोअर करता, म्हणजे सेव्ह करता. ठीक आहे. येस कल्याणी मॅम, देवघरात ठेवू शकता, काही हरकत नाहीये. एक सेकंड. मॅडम मॅडम 1 मिनिट येस. हा, कोण आहे ते? येस. बरं ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. बघा, हे पैसे 3 महिने चार्ज नाही करायचं आपल्याला. एनव्हलप मध्ये ठेवा, कॅश बॉक्स मध्ये ठेवा, जिथे कुठे पैसे तुम्ही सेव्ह करता, तिजोरीमध्ये असेल तिथे ठेवा. कारण काय होतं माहितीये का, जेव्हा तुम्ही वॉलेटमध्ये ठेवाल, तिजोरी ठेवाल, या पैशांची जी एनर्जी आहे, याला आपण रेकीचं हिलिंग दिलंय, चार्ज केलंय, तर 1 मिनिट. नम्रता मॅम प्लीज म्यूट आवाज करा येतोय तुमचा. मॅडम. बॅकग्राऊंडला खूप आवाज येतोय. 1 सेकंड, मी परमिशन काढून घेते. ज्यांना कोणाला बोलायचं असेल, सेशन झाल्यानंतर बोला प्लीज. आपले प्रॅक्टिकल खूप बाकी आहे. ओके. आता खूप वेळा सांगून पण एखाद्या व्यक्तीला सतत जर मला सूचना द्याव्या लागत असतील, तर मी त्या व्यक्तीला रिमूव्ह करून टाकणार. कारण एका व्यक्तीमुळे पूर्ण क्लास डिस्टर्ब होतो. ठीक आहे. आणि माझ्या क्लासमध्ये हे चालत नाही. त्यामुळे ग्रँटेड प्लीज कोणी घेऊ नका, ज्यांची नावं मी घेतलीत. ओके. सो चलो कंटिन्यू करूया. बघा, तर हे पैसे आपल्याला चार्ज केलेले तिथे का ठेवायचे आहेत? कारण तिजोरीमध्ये ज्या काही दुसरे पैसे आहेत, ओके, सेव्ह केलेले असतील एनव्हलपमध्ये, तर या पैशांची ऊर्जा, याला आपण चार्ज केले ना रेकीनी, या पैशांची ऊर्जा त्या पैशांना लागते आणि त्याच्यामुळे आणखी तुमचा कॅश फ्लो वाढतो. तुमच्या आयुष्यात आणखी पैसा तुम्ही अट्रॅक्ट करता. ठीक आहे. आता बघा, हा
आणखी महत्वाचं की पैशाचं जे काल आपण ऑरा क्लीन केला ना, कशाने केला? मिठाणी. बघा, हा कळत नकळतपणे बरेच वेळेला आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आणि ऑरामध्ये पैशाबद्दल ब्लॉकेज तयार झालेलं असतं. खूप वेळा कळत नकळतपणे आपण चुकीच्या गोष्टी पैशांबद्दल बोलतो. एकमेकांशी बोलताना तुम्ही खूप वेळा अनुभव घेतला असेल बघा, काही व्यक्ती ना बोलताना म्हणतात की माझ्याकडे ही गोष्ट घेणं मला शक्यच नाहीये, मला पैसेच पुरत नाही. ठीक आहे, रियालिटी आहे, पण तुम्ही ते सतत सतत बोलून त्या निगेटिव्ह अफर्मेशन आपण ब्रह्मांडात सोडतो. तेच विचार आपल्याकडे येत असतात, तेच रिझल्ट तुम्हाला मिळतात. आणि मग पुन्हा आपण रडत बसतो की मला सक्सेस मिळत नाही, माझ्या आयुष्यात पैसाच टिकत नाही, सतत पैशाचे ब्लॉकेज आणि अडचणी येतात. हे कशामुळे? हे ब्लॉकेजेस आहेत, ते अडथळे आहेत, ते आपणच आपल्या विचारांनी आणि कर्मांनी निर्माण केलेले असतात. आपण ते अट्रॅक्ट केलेले असतात, आपण खेचून घेतो आपल्या आयुष्यात. ठीक आहे. मग त्यामुळे जे काही लोक कळत नकळतपणे असं बोलत असतात ना, माझ्या आयुष्यात पैसा टिकत नाही, मला एवढे पैसे मिळणं शक्य नाही, मी कुठले घर घेणार आहे, मला तर घर अजून 4-5 वर्ष तर जमणारच नाही, मला एखादी 4 व्हीलर किंवा गाडी घेणं, घर घेणं. जेव्हा तुम्ही जमणार नाही, होणार नाही असे अफर्मेशन देतात, तेव्हा तुम्ही तेच अट्रॅक्ट कराल. तुम्हाला आयुष्यात जमणार नाही कधी घर आणि गाडी घेणं, किंवा कॅश फ्लो तुमचा वाढणार नाही, इन्कम वाढणार नाही. ओके. त्यामुळे पैशाबद्दल चुकीच्या अफर्मेशन देणं आजपासून बंद करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा की हा जो पैसा आहे हा प्रवाही राहिला पाहिजे नेहमी. एक छोटस एक्झाम्पल देते बघा, नदीचं पाणी असेल ते कसं प्रवाही असतं, झऱ्याचं पाणी. पण समजा तेच नदीचं पाणी जर एका डबक्यात असेल, शेजारी एक डबका आहे, त्या डबक्यामध्ये पाणी खूप साचलंय, तर काय होईल? ते प्रवाही नाहीये, काय होईल? कोणीतरी एकाने सांगायचं अनम्यूट करून. जेव्हा मी प्रश्न विचारेन फक्त तेव्हाच उत्तर द्यायची आहेत. 1 सेकंड, मी परमिशन देते. कोणीतरी एकाने बोला. एखाद्या डबक्यामध्ये जेव्हा पाणी साचले तेव्हा काय होईल? यस अनुराग सर, अगदी बरोबर. ते पाणी दूषित होईल, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया होईल आणि ते पाणी पिण्यालायक राहील का? नाही, खराब होऊन जाईल. मग त्याचप्रमाणे जेव्हा आपण पैसा स्टक करून ठेवतो घरामध्ये असेल, किंवा आता बँकेतला पैसा हा स्टक नसतो, एफडी वगैरे, त्याच्यावरती बँकेला व्याज मिळत असतं, तो पैसा प्रवाही आहे, त्याच्यामधून बँकेला व्याज मिळतं. पण जेव्हा आपण घरी पैसा साठवून ठेवतो तिजोरीमध्ये, कुठेही एनवलपमध्ये, महिनोमहिने त्याच्यामध्ये तुम्ही पैशाचा बंडल ठेवलाय, तेव्हा तो पैसा पॉझिटिव्ह राहत नाही. तो पैसा काय होतो? ते ब्लॉकेज तयार करतं, त्या पैशाला निगेटिव्ह एनर्जी लागते. सो त्याच्यामुळे काय करायचं, आपण पैसा हा नेहमी प्रवाही राहिला पाहिजे. मी असं म्हणत नाही येणारा सगळाच खर्च करा. पैसा आपल्याला कमवायचा आहे, प्रामाणिक मार्गाने कमवायचा आहे, तो सेव्ह पण करायचा आहे, पण तो खर्च पण करायचा आहे. सो असं तो प्रवाह चक्र चालू राहिलं पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही तो साठवून ठेवला मोठ्या प्रमाणात खूप दीर्घ काळासाठी, तर मग तो पैसा तुमच्या आयुष्यात ब्लॉकेज, अडथळे निर्माण करतो. ठीक आहे. निगेटिव्ह एनर्जी पैशाची ती होते, निगेटिव्हिटी येते आपल्या आयुष्यात. त्याचबरोबर जसं मी म्हटलं की पैशाबद्दल बोलताना नेहमी पॉझिटिव्ह अफर्मेशन वापरा. आणखी एक एक्झाम्पल द्यायचं राहिलं बरं का, बरेच लोकांना असं बोलता बोलता म्हणतात, सपोज कुठे गॉसिपिंग चालू आहे तर काय म्हणतात, या व्यक्तीकडे भरपूर पैसा आला म्हणून ती व्यक्ती बिघडलीये, ती व्यक्ती आता माणुसकी विसरलीये, त्याला माणसं दिसत नाहीयेत समोरची. आपण नकळतपणे कोणाला दोष देतोय? पैशांना. ऍक्च्युली पैसा चुकीचा आहे का? त्या व्यक्तीचा माइंडसेट तसं आहे, त्याची विचारसरणी आहे ना, तो तसा वागतोय. पैसा ही नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, लक्षात ठेवा. पैसे आपण जमिनीवर पडलो तरी, किंवा त्याला पाय लागला, नमस्कार करून घेतो की नाही? पैसा ही प्युअर सात्विक एनर्जी आहे. पैशाला आपण लक्ष्मीचं प्रतीक मानतो ना, दिवाळी दसऱ्यामध्ये त्याचं पूजन करतो की नाही? मग निगेटिव्ह एनर्जी कशी असेल? पण कळत नकळतपणे आपण नकारात्मक त्याच्याबद्दल विचार युनिव्हर्समध्ये सोडत असतो. ठीक आहे. मग त्यामुळे काय होतं, आपल्याही आयुष्यात आपण पैशाची निगेटिव्हिटी ओढवून घेतो. ठीक आहे. एक एक्झाम्पल देते बघा. आणि पैशाला ना कधी असं मोठं स्वरूप द्यायचं नाही, अवास्तव खूप मोठं आहे, मला काही एवढं अचीव्ह करता येणार नाही, मी एवढा, माझ्या आयुष्यात एवढा पैसा कधीच मिळवू शकत नाही. ठीक आहे. आमच्या पिढ्यांमध्ये कुणी एवढा पैसा बघितला नसेल, हे साफ चुकीचं आहे. पैशाला नेहमी तुमचा जवळचा एखादा क्लोज फ्रेंड असेल ना, तुमचा जवळचा मित्र असेल, तशा पद्धतीनं ट्रीट करा, तरच तो तुमच्या आयुष्यात येईल. एक छोटस एक्झाम्पल देते बघा. हा तुमचा मित्र, सपोज तुमच्या घराला 2 दरवाजे आहेत, एक पुढून आहे आणि एक किचन थ्रू आहे. ओके. आणि तुमचा जवळचा अतिशय मित्र आहे, तो पुढच्या मेन एंट्रन्सनी न येता तो पाठीमागच्या किचन थ्रू तुमच्या घरात आलाय आणि सोफ्यावरती बसलाय, तर तुम्ही त्याला उठवाल का? तुम्ही म्हणणार आहे का
का रे बाबा, तू पाठीमागच्या गेटनं का आला, किचन मधून का आलास माझ्या घरात? तू पुढच्याच गेटनी यायचं. तू असं एक काम कर, तू उठ, तू जा आणि पुन्हा फिरून युटर्न मारून तू पुढच्याच गेटने आला पाहिजेस, असं तुम्ही म्हणाल का मित्राला? असं ट्रीट कराल का त्याला? का बरं? आणि समजा तुम्ही केलंच तसं, तो पुन्हा तुमच्याकडे येणार आहे का? येस और नो? नाही येणार. ठीक आहे. मग पैशाला तुम्ही असं कसं ट्रीट करू शकता? काही व्यक्ती असतात ना, त्यांना काय वाटतं की पैसा माझ्याकडे, अट्टहास करून बसतात की पैसा माझ्याकडे याच मार्गाने आला पाहिजे, याच बिझनेस मधून, याच प्रोफेशन मधून, याच पद्धतीने मला पैसा हवाय आयुष्यात. का बरं? जर युनिव्हर्स तुम्हाला 10 बाजूंनी पैसे द्यायला बसलेला आहे, तर तुम्हाला ठराविक मार्गानेच पैसा का हवाय? हे साफ चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही एकाच दरवाजासमोर बसलाय, 10 दरवाजे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी ओपन ठेवलेले असतात, पण आपल्या तिकडे लक्षच नसते. सो हे चुकीचं आहे. येऊ देत ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? 10 दिशांनी तुमच्याकडे पैसे येऊ देत, 10 दिशांनी पैशाचा पाऊस पडू देत तुमच्यावरती. सो आपण सगळ्याला ओपन राहायचंय. जेव्हा तुम्ही म्हणता की याच पद्धतीने, याच कामातून, याच प्रोफेशन मधून माझ्याकडे पैसे यायला हवेत, तेव्हा सुद्धा तुम्ही पैशाचं ब्लॉकेज तुमच्या आयुष्यात तयार करत असता. ठीक आहे. सो बी रेडी, बी ओपन. सगळ्या बाजूनी पैसा मला हवाय. ओके. लिटरली आमच्या घरामध्ये, घरातलं उदाहरण देते, मी आणि मिस्टर आम्ही एकमेकांना म्हणतो की तुझा पैसा पण माझा आहे आणि माझा पैसा पण माझाच आहे. माझे मिस्टरही मला म्हणतात की तुझी सॅलरी, तुझा इन्कम पण माझाच आहे आणि माझाही माझाच आहे. सो असं नाही करायचं आपण. असं म्हणजे सॉरी, तुम्हाला पूर्ण रेफरन्स नाही दिलेला मी अजून, की जेव्हा आपण म्हणतो ना, आता जेव्हा हजबंड वाईफ दोन्ही वर्किंग असतात, तेव्हा आपल्याला कसं वाटतं, मी नवऱ्याचा पैसा मी का वापरू? किंवा नवऱ्याला वाटतं हा तर माझ्या बायकोचा पैसा आहे, मी का वापरू? मी सक्षम आहे ना, माझे मी कमवतोय, माझे मी खर्च करेन. ही पण निगेटिव्हिटी आहे पैशाबद्दलची. ठीक आहे. सो आमच्या घरात आम्ही डेली म्हणतो, आम्ही असं म्हणत नाही की माझे पैसे तुम्ही खर्च करू नका, तुमचे मी खर्च करत नाही. माझं तर कायम मी असं म्हणते की ठीक आहे, तुमचा पैसा पण माझाच आहे आणि माझा पैसा पण माझाच आहे, घरात येणारा सगळा पैसाच माझा आहे. ओके. जेव्हा तुम्ही पैशांना हे छान व्हायब्रेशन देता ना, तेव्हा युनिव्हर्स पण, जेव्हा तुम्ही तो सिग्नल देताय ना की मी रेडी आहे, मी एवढा पैसा हँडल करायला, सांभाळायला मी पात्र आहे, मी लायक आहे, मी रेडी आहे, तेव्हा युनिव्हर्स पण मुक्त हस्ताने तुमच्याकडे तो पैसा देत असतो. ठीक आहे. जेव्हा आपली संकुचित वृत्ती असते ना, एवढाच पैसा याच पद्धतीने आला पाहिजे, मी नवऱ्याचा पैसा नाही वापरणार, मी फक्त माझाच पैसा वापरणार, तेव्हा ते खूप मोठं ब्लॉकेज तुम्ही तुमच्या आयुष्यात निर्माण करताय पैशाचं. ठीक आहे. सो आजपासून लक्षात ठेवायचं, घरात येणारा सगळा पैसा आपलाय, त्याला मित्रासारखं ट्रीट करायचंय. आणखी एक एक्झाम्पल देते बघा. हा, खूप जणांना सवय असते, अगदी मॉलमध्ये जाऊ देत, शॉपिंग सेंटरला जाऊ देत, एखादं ब्रँडेड गोष्ट घेणार किंवा कुठलंही, ओके, कोणतीही वस्तू घेणार आणि घरी आल्यानंतर आपल्याला गिल्ट वाटतो, अरे बापरे, मी उगीच 2,000-3,000 खर्च केले या ब्रँडेड ड्रेसवरती, मी हे गरज नसताना ही वस्तू घेतलीये. आणि घरी येऊन आपण पश्चाताप करत बसतो, हळहळ व्यक्त करतो. ही हळहळ व्यक्त करणं हे सुद्धा खूप मोठं ब्लॉकेज आहे, लक्षात ठेवा. मग ते 10 रुपयासाठी तुम्ही हळहळ व्यक्त करा किंवा 5-10 हजारसाठी करा, ते पैशाचं ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात आणतं म्हणजे आणतं. ठीक आहे. सो इथून पुढे कुठलीही गोष्ट घेतली तर हळहळ व्यक्त करायची नाहीये. कारण तुम्हाला माहितीये का, तुम्ही ती ब्रँडेड गोष्ट घेतलीये तर तुमचं जे तुम्ही पैसे दुकानात तिथे पे केलेले आहेत, मग त्या पैशामधून एखादा सेल्समन असेल तिथला किंवा एखादं साफसफाईवाले कर्मचारी असतील, त्यांचा पगार झाला असेल, ते खुश असतील ना. ओके. तो तुमचा पैसा आहे, जरी त्यांच्याकडे तो गेलाय तरी त्या पैशांना तुमची एनर्जी लागलेली आहे. आणि जसं मित्र तुमच्या घरातून गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे तुम्ही त्याला दूषणं देत बसाल का? नाही देणार. मग पैशाला आपण पैशाबद्दल हळहळ का व्यक्त करायची आपल्याकडून तो दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्यानंतर? कधीच नाही करायचं. ठीक आहे. भले ती वस्तू 5 रुपयाची असू देत किंवा 500 किंवा 5,000 रुपयांची असू देत, कधीही पैसा आपल्याकडून समोरच्याकडे गेल्यानंतर हळहळ व्यक्त करायची नाही. आणखी एक ट्रिक मी करते, की जेव्हा तुम्ही सुपर मार्केटमध्ये जाता, कुठेही काही अगदी भाजी खरेदी करता किंवा फळं खरेदी करता, त्यावेळेला त्या व्यक्तींना थँक्यू म्हणायचे आणि बार्गेनिंग अजिबात करत बसायचं नाही 5-10 रुपयासाठी. ते सुद्धा पैशांबद्दल तुमच्या आयुष्यात ब्लॉकेज निर्माण करतं. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात पैशाचे अडथळे निर्माण होतात. ठीक आहे. आता पूर्वी होतं, जोपर्यंत लॉकडाऊनच्या आधी आपण सगळा व्यवहार आपण कॅशनी करायचो. मग तेव्हाही मी काय करते, की सपोज मी कुठे काही खरेदी केली आहे, त्या दुकानदाराला पैसे देतानाही मी थँक्यू म्हणते, त्या माझ्या पैशांना सुद्धा थँक्यू म्हणते आणि त्या व्यक्तीलाही थँक्यू म्हणते. सपोज कोणी तुम्हाला सुट्टे पैसे दिले तर त्या व्यक्तीलाही थँक्स म्हणायचे. आपल्या आयुष्यात येणारे ते पैसे आहेत, त्या पैशांनाही आपण थँक्यू म्हणायचे.
जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूडची भावना त्या पैशांना देताय तेव्हा हजारो नाही लाखो पटींनी ते युनिव्हर्स तुमच्याकडे आणून देतं. ठीक आहे, तुमच्याकडून तुम्ही 2,000 खर्च केलेत पण त्याच्याबद्दल ग्रेटफुल राहा ना. तुम्ही 2,000 खर्च केलेत ना तर त्याच्याऐवजी 20,000 2,00,000 तुम्हाला रिटर्न येईल. ओके, सो पैशांना नेहमी ब्लेस करायचे, फक्त पैशांना नाही, ज्या व्यक्तीकडे गेलेत त्या व्यक्तीलाही आपल्याला ब्लेस करायचे. ओके, सो सिंपल रूल आहे की आजपासून पैशांना हळहळ व्यक्त करायची नाहीये पैसे खर्च केल्याबद्दल. तुम्हाला माहितीये का, एखादा आपण स्ट्रीट शॉपिंग करतो बघा, काहीतरी घेतो, अगदी 10, 15, 20 रुपयाची गोष्ट असेल आणि नंतर आपण म्हणतो शी उगीच मी ते गार्बेज बॅग घेतले तर रस्त्यावरच्या मुलाकडून, काही उपयोग नाहीये. तुम्हाला माहितीये का, त्याचं आजचं जेवण, त्या दिवसाचं जेवण तुमच्या पैशामधून त्याला मिळालं असेल, तो किती आनंदी असेल. मग ते ब्लेसिंग्स आपल्याकडे येणार नाही का? तो का खुश आहे? त्याला पैसे मिळाले म्हणून. ते पैसे कोणाचे आहेत? ती एनर्जी तुमची आहे ना. येस और नो? मग त्याच्यामुळे इथून पुढे कधीही पैसे खर्च केल्यानंतर हळहळ व्यक्त करायची नाहीये. ठीक आहे, बार्गेनिंग करायचं नाहीये, ही निगेटिव्हिटी आहे, किंवा पैशाचा स्टॉक करून बसायचं नाहीये आपल्या घरामध्ये. ठीक आहे, चलो तर पुढे जाऊया. मग त्याच पद्धतीने, एक सेकंड फक्त, आता हे जे पैसे आहेत आपण चार्ज केलेले ते 3 महिने कुणीही वापरायचे नाहीत. ठीक आहे, आता आपण आणखीन एक टेक्निक करणार आहोत, ती रेकीशी रिलेटेड नाहीये. हे जे आता मी शिकवलं ना पैसे चार्ज करायचे, ते आपल्याला आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायचंय. ठीक आहे, डेली केलं तरीही छान आहे. मग यावेळेला काय करायचं, याच नोटा तुम्ही रिपीट घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. सगळ्या पैशांना एकच ऊर्जा असते. ओके, ठीक आहे, इथपर्यंत समजलं. मग हे पैसे याच पद्धतीने चार्ज करायचे की रेकीला कॉल करायचे, प्रोटेक्शन शिल्ड घ्यायचे आणि कप शेपनी हात करून याच्यावरती आपल्याला 10 ते 15 मिनिट हिलिंग द्यायचंय, त्याच्यासोबत अफर्मेशन सुद्धा द्यायचे. ओके, समजले इथपर्यंत? पुढे जाऊयात. ओके, आता बघा हा, की ही टेक्निक आहे ती पैशासंबंधी आहे पण ते रेकीशी रिलेटेड नाहीये. ओके, सिलेबसच्या बाहेरची आहे, ती एक्स्ट्राची टेक्निक म्हणून तुम्हाला सांगते, कारण विषय आपला पैशांसंबंधी आहे आणि खूप मेजर इश्यू आहे, की कारण प्रत्येकालाच फिनान्शियल प्रॉब्लेम असतात छोट्या मोठ्या प्रमाणात. ठीक आहे, सो त्याच्यामुळे ही एक्स्ट्राची टेक्निक मी तुम्हाला सांगत आहे. आता बघा हा, काल आपण काय केलं की मिठाने आपला ऑरा क्लीन केला. म्हणजेच काय, तर आपले 7 चक्र, बॉडी आणि आपला जो ऑरा आहे त्याच्यामधून निगेटिव्ह एनर्जी आपण काढून टाकली. त्याच पद्धतीने आपण आज या नोटांनी आपला ऑरा क्लीन करणार आहे. म्हणजेच काय, तर बघा, कळत नकळतपणे आपल्याकडून निगेटिव्ह अफर्मेशन्स पैशाबद्दल या युनिव्हर्समध्ये सोडलेले असतात. आपण कळत नकळतपणे चुकीचं बोलतो पैशांबद्दल. त्याच्यानंतर आपले 7 चक्र, ऑरा आणि बॉडीमध्ये पैशाबद्दल निगेटिव्ह अफर्मेशन असल्यामुळे ती निगेटिव्हिटी साचलेली असते. मग तीच निगेटिव्हिटी आपले 7 चक्र, ऑरा आणि बॉडी मधून आज आपण काढून टाकणार आहोत. ठीक आहे, काल जसं आपण एक्सपेरिमेंट केला तसंच करणार आहोत. कोणी आहे का असं घरामध्ये मेंबर आहे एक? आज आपण डेमो देणार आहोत. आता कोणी आहे? ओके, एक सेकंड. यस, दर्शनी करूयात का? त्याच्यासाठी नोटा लागतील फक्त. एक सेकंड हा, मी म्यूट केलंय का? येस, सॉरी, हा, अनम्यूट करून बोलायचंय. येस, चालेल. करूया. नोटा आहेत तुझ्याकडे? चलो, मग कॅमेरा काल सारखं सेम उभं राहायचंय आणि कॅमेरा असा सेट कर की सगळ्यांना दिसेल. ओके, एक मिनिट हा. स्क्रीनवर दिसते सगळ्यांना? ओके, आता या नोटा आपल्याला घ्यायच्यात. आता इथे ना ही रेकीशी रिलेटेड टेक्निक नाहीये, त्यामुळे इथे ना आपल्याला रेकीला कॉल करायचंय, ना ना प्रोटेक्शन शिल्ड घ्यायचंय, ना कॉर्ड कटिंग करायचंय, काही करायचं नाहीये. ठीक आहे, जस्ट आपल्याला, तुम्ही ही टेक्निक डेली केलीत ना तरी खूप छान, डेली सुद्धा करू शकताय. ओके, आणि एकमेकांना, फॅमिलीमध्ये प्रत्येकाने एकमेकांना ही टेक्निक करायचे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पैशाचं ब्लॉकेज आपल्याला काढून टाकायचंय आणि पैशाचा फ्लो वाढवायचा आहे. ठीक आहे,
येस प्रज्ञा मॅडम, आता दुसरी पण घेऊ शकता किंवा चार्ज केलेली घेऊ शकता, काही हरकत नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही घरी चार्ज करताना पैसे, तर ते 3 महिने खर्च करू नका. पण हे आपण मनी क्लिन्झिंग करतोय आता, सो मनी क्लिन्झिंग केल्यानंतर त्या नोटा तुम्ही खर्च करू शकता. ओके, ठीक आहे. येस. ओके, पुढे जाऊयात आपण. चलो, समोरासमोर उभं राहायचंय. ओके, आता कोण करणार आहे आज? कोण करणार आहे क्लिन्झिंग? मीच करते मॅम. तूच करते का? ठीक आहे, खूप छान. आता या नोटा घ्यायच्या आहेत. पहिले तर बघा, हा मम्मीच्या सहस्त्र चक्रावरती ठेवायचे. ओके, मी जे तुला सांगेन स्पॉट तिथेच फक्त लावायचे, ठीक आहे. क्राऊन चक्रावरती ठेव. आपल्याला 2 ते 3 मिनिट ठेवायचे. ओके, सगळ्यांनी बघून घ्या. सेशन संपल्यानंतर आपापल्या फॅमिली मेंबर्सना तुम्ही या पद्धतीने मणीचं क्लिन्झिंग करून द्यायचंय. तुम्ही ओके, सहस्त्र चक्रावरती, डोक्यावरती, त्याच्यानंतर आज्ञा चक्रावरती 2 ते 3 मिनिट लावायचे. कपाळावरती. ओके, येस. त्याच्यानंतर थ्रोट चक्राला लावायचे काही वेळ. ओके, टच केलं तरी चालेल, गळ्याला टच करायचं नोटा. त्याच्यानंतर हार्ट चक्रावरती ठेवायचे. येस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर रूट चक्रावरती, मूलाधार चक्र खाली, आणखी खाली. रूट चक्र का बरं? काल सेवन चक्र शिकवताना तुम्हाला सांगितलंय, कारण आपल्या आयुष्यामध्ये पैशाचे जे काही अडचणी असतात, ब्लॉकेजेस, ते कशामुळे होतात? कारण तुमचं मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र कुठेतरी ते इम्बॅलन्स झालेलं असतं, त्याच्यामध्ये अडथळे आलेले असतात, तिथली एनर्जी डाऊन झालेली असते. सो म्हणून रूट चक्राला लावायचे. आता मॅडम हात असे करा, तुम्ही दोन्ही हात असे करा. येस, साईडला करायचं. छान. आता काय करायचंय दर्शनी? पूर्ण डोक्यावरून हे अशा पद्धतीने झाडून टाकायची सगळी निगेटिव्हिटी. ओके, या पद्धतीने झाडून टाकायची आहे कशी ना पूर्ण मॅम? त्यांच्या बॉडीवरून. येस, एक झाडून म्हणजे हे बघ, इकडे बघ, तुम्ही दिसत नाही मॅम. झाडून टाकायची आहे. ठीक आहे, दिसत नाही तुम्ही. कसं मॅडम? नाही तुम्ही कळालं दिसत मला. नाहीये. इतरांना दिसते, मी बाकीच्यांना दिसते का? नाही दिसत आहे मॅडम. नाही ओके, दिसत तुम्ही आहे. दिसत नाही. नाही एक दिसत. तुम्ही नाही दिसत मॅडम, तुम्ही नाही दिसत. फक्त 1 सेकंड सांगते, त्याच्यामध्ये वेळ नको आता घालवायला. पंख्याने वारं घालतो ना, तसं वारं घाल नोटांनी, डोक्यावरून पायापर्यंत. येस, व्हेरी गुड. वरून खालपर्यंत आण. यालाच आपण म्हणतो की निगेटिव्हिटी पैशांची आपण झाडून टाकतो. येस, पंख्याने वारं घालतो डोक्यापासून पायापर्यंत. एकदाच करायचं? नाही, खूप वेळा कर, 2-3 मिनिटं सलग करायचंय. ठीक आहे, अगदी हातांवरून सुद्धा सेम तसंच, हातांवरून, हातांच्या खालून, पायांच्या गॅप मध्ये खाली. येस, खूप छान. डोक्यापासून पायापर्यंत पुढच्या बाजूनी. आता पायांचे तळवे उचलायला सांगताना पायांचा तळवा एक आणि त्याच्या खालून जो मध्ये गॅप आहे त्याच्या खालून सुद्धा आपण ते पैशाने झाडून टाकायचे. खूप छान. येस, आता पाठमोर करताना पाठच्या बाजूनी सेम आहे. डोक्यावरती पैसे ठेवायचे 2 मिनिट. क्राऊन चक्रावरती ठेव. येस, त्याच्यानंतर त्यांच्या मानेवरती म्हणजेच विशुद्धी चक्र पाठीमागून. खूप छान. आणि आता रूट चक्र खाली. येस, बरोबर. हा, अगदी बरोबर. प्रत्येक पॉइंटला आपल्याला 2 ते 3 मिनिट या नोटा तिथे टच करायचं, त्यांचा स्पर्श झाला पाहिजे. ठीक आहे, आता सेम प्रोसिजर डोक्यापासून पायापर्यंत. आपल्याला पंख्याने हवा घालतो ना, वारं घालतो तसं. येस, म्हणजेच आपण आपले 7 चक्र, ऑरा आणि बॉडीमध्ये जी निगेटिव्हिटी आहे पैशांबद्दल ती आपण झाडून टाकतोय, काढून टाकतोय निगेटिव्हिटी. ओके, येस, व्हेरी गुड. आता पुन्हा पायाचे तळवे उचलायला सांगायचे आणि सेम मघाशी केलं ना त्या पद्धतीने पायाच्या तळव्यांखालून सुद्धा आपल्याला ती निगेटिव्हिटी काढून टाकायची. ओके, छान. केलं मॅम. ओके,
चलो ठीक आहे, केलं, पाहिलं, सगळ्यांनी समजलं तुम्हाला कशा पद्धतीने क्लिन्झिंग करायचं? याला म्हणतात पैशांचं क्लिन्झिंग करणं. आता याला रेकीला कॉल करायचं नाहीये, प्रोटेक्शन शील्ड घ्यायची गरज नाहीये. ओके, तुम्ही स्वतःही करू शकता आणि फॅमिलीमधल्या अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. कुठलेही याला रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे हिलिंग करायचं आहे. ओके, हा रेकीचा पार्ट नाहीये, हे तुम्ही केव्हाही करा आणि हे पैसे खर्च करायचे नाही असं काही नाहीये, खर्च करू शकता. फक्त जे आपण चार्ज केलेत ना, रेकीचं हिलिंग दिलंय प्रॉपर, ते पैसे 3 महिने चार्ज नाही करायचे. ओके, ती सर्वांना नोट समजलं पर्यंत? तळपायाच्या खालून काढायची का नोट? हा, पाय उचलायचंय वरती आणि मॅडम इंटरनेटचा जो खूप गॅप आहे प्रॉब्लेम आहे त्याच्यामधून झाडून मला. काढायचंय. मॅडम तेच पैसे घेतलेले आम्ही हिलिंग दिलेले. काही हरकत नाही मॅडम, चालेल. पण आता मग ऑलरेडी चार्ज केलेत ना, 3 महिने वापरू नका. ठीक आहे, येस. मॅडम हा, ते चार्ज केलेले पैसे मिस्टरांच्या पॉकेटमध्ये देऊ शकते का? एक नोट जर ठेवली तर पॉकेटात. नाही मॅडम, चार्ज तुमच्यासाठी केलेत ना. सपोज मिस्टरांसाठी चार्ज करायचे, त्यांच्या नावाने चार्ज करा आणि मग त्यांच्या ओके, ओके. वॉलेटमध्ये ठेवायला द्या. ठीक आहे, ओके Yes. ओके मॅडम, थँक्यू. चलो. आजचं सेशन इथे आपण थांबूयात. आता काही प्रश्न असतील तर 5 ते 10 मिनिट फक्त आपण विचारूयात, कारण पुढचं सेशन पण आहे मला. ठीक आहे, मॅडम येस. अवंतिका मॅम जर बोला. आपले पैसे दुसऱ्यांकडे अडकले असेल तर त्याला कसं हिलिंग करायचं? त्याला हिलिंग करण्याची गरज नाहीये, तो मॅडम मास्टर लेवलचा पार्ट आहे. आता मग तुमचे पैसे अडकलेत ना, आता येस हीच टेक्निक करा, आपोआप पैसे रिलीज होतील. पैशांचे बरं. अडथळे काढून टाकतोय ना, म्हणून तर हे टेक्निक शिकवलेत. ठीक आहे, हा, ठीक आहे. येस. चलो नेक्स्ट. हे क्लिनिंग आहे, पैशाचं मनी क्लीन केलं ते रोज केलं तरी चालतं. हो चालेल, काही हरकत नाही, उलट खूप आणि छान. सेल्फ स्वतःच स्वतः करायचं असेल तर कसं करायचं? म्हणजे क्लिन्सिंग ना, हा, करू शकतो मॅम, करू शकतो. पैशाचं पैशाचं करू शकतो ना, करून बघा. ओके, स्वतःच्या आणि चक्रांवर करू शकतो मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, नेक्स्ट. मॅडम जे पैशाने आपण क्लिन्झिंग करतो ते 3 महिने सांभाळून ठेवायचे का? नाही नाही, हे पैशाने जे क्लिन्झिंग केलं ना, हे पैसे तुम्ही नंतर खर्च करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्याला आपण चार्ज केलं होतं ना, रेकीचं हिलिंग दिलं होतं, अफर्मेशन बोलले होते, तर ते पैसे 3 महिने खर्च नाही करायचे. ठीक आहे, ही जी शेवटची आता टेक्निक सांगितली ती रेकीशी रिलेटेड नाहीये. ती तुम्ही कधीही करा, ते पैसे खर्च करा, नो प्रॉब्लेम. ओके, थँक्यू. नेक्स्ट. मॅम. मॅडम येस, कल्याणी मॅम. हा, ते तुम्ही जे सांगितलं ना की आपण एक्झाम सेंटर वगैरे घोषित करू शकतो, त्यावेळेसची जी प्रोसेस. येस, हा मॅम बोला. त्यावेळेसची जी प्रोसेस आहे ती आपण पहिले रेकीला हिलिंग करून कॉल आणि नंतर मॅम प्लीज 2 मिनिट. एक सेकंड, एक सेकंड, मी म्यूट करते सगळ्यांना. येस, कोण होता आता? कल्याणी मॅम ना, बोला. कल्याणी मॅडम, अनम्यूट करून बोला. हा, ठीक आहे. तर ते जे आपण घोषित करतो ते प्रथम जी आपली प्रोसेस आहे की रेकीला कॉल करायचं, मग एनर्जी प्रोटेक्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग घोषित करायचं ना आपण जे आपल्याला करायचं आहे, कोणाला घोषित करायचंय. म्हणजे पैशांसंबंधित की कुठला प्रश्न आहे तुमचा? नक्की नाही समजला. सुरुवातीला नाही का आपण एक्झाम सेंटर बद्दल बोलत होतो किंवा आपण हो हो बरोबर. हो, तर रेकीला कॉल करायचंय, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय आणि नंतर मग हिलिंग द्यायचंय. मग कुठली एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू, मग घोषित करा आणि हिलिंग द्या. देन कॉल कटिंग कंपल्सरी, विसरायचं नाही. मॅडम. थँक्यू मॅम. येस, रेकीला कॉल करण्याची प्रोसेस एकदा मॅडम आम्हाला सांगा की, कारण आजच आम्ही जॉईन केलंय, थोडं म्हणजे डिस्टर्ब झालं त्यामुळं लक्षात आलं नाही मॅडम. ओके मॅडम, तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या. ठीक आहे, कारण आपण 3 दिवस ते ओके. शिकवतोय, सो रेकॉर्डिंग बघून घ्या. आणि जे न्यू कमर्स आहेत, तर मंडे पासून आपली नवीन बॅच स्टार्ट होते, तुम्ही त्या बॅच मध्ये जॉईन व्हा. ठीक आहे, मॅम. ओके. थँक्यू. येस, एखादी गोष्ट आपण पेजवर लिहिली आणि त्याला हिलिंग दिलं तर चालतंय? म्हणजे कशा संदर्भात? म्हणजे कोणती पण आपली इच्छा असेल तर ती लिहिली पेजवर आणि जर त्याला हिलिंग दिलं तर चालेल? चालेल चालेल, पण तिथे पेजवर लिहून सुद्धा तुला अफर्मेशन तोंडाने बोलावे लागतील.
मनामधून अफर्मेशन दे आणि त्याला व्हायब्रेशन पण दे, म्हणजे रेकीचं हिलिंग पण दे. दोन्ही करायला लागेल. ठीक आहे? येस, थँक्यू. मॅम हा, मनी मोनिका मॅम. मॅम आपण जे साठवलेले पैसे असतात, बायका जे साईडला पैसे काढून ठेवतात, मग ते नेहमी तर खर्च करत नाही. मग त्यातली एखादी नोट खर्च करायची की ते साठवलेले पैसे पण खर्च करत राहायचे सारखे? नाही, थोडे थोडे खर्च करत राहायचे, पण आणि पूर्ण कायमस्वरूपी दीर्घकाळ ते साठवू नका. 6 महिने, वर्षभर त्याला हातच नाही लावला आणि फक्त तुम्ही ठेवलेत मग कुठेतरी एन्व्हलपमध्ये, डब्यामध्ये. त्यात पैसे ऍड पण करायचे आणि त्यातून ऍड पण काढायचे. करायचे, थोडेसे पैसे खर्च करायचे, बँकेतून दुसरी कॅश आणायची आणि त्याच्यामध्ये ऍड करा. सो प्रवाही राहिलं पाहिजे चक्र ते. ठीक आहे? आणि सगळे पैसे चार्ज करून ठेवले तर? सगळे मग चार्ज करून ठेवले तर 3 महिने सगळेच खर्च नाही करायचे. मग बसा. मग थोडे थोडेच आपल्याला चार्ज करावे लागणार आहे. ठीक आहे? ओके मनी चार्जिंग केल्यावरती पण कॉर्ड कटिंग करायचंच ना? हो हो, मनी चार्ज केल्यानंतर कॉर्ड कटिंग करायचे, पण क्लिन्झिंग जे मी सांगितलं तिथे काही गरज नाहीये. ठीक आहे? ते जस्ट तुम्ही सिंपल डेली उठल्यानंतर करू शकता. येस मॅडम मॅडम मला ते विचारायचं होतं. हा, बोला. आपण पैसे ठेवायचेत ना, परमिशन दिलेले ते आपण शॉपच्या ठेवले तरी चालते का? नाही मॅडम, आवाज येत नाहीये तुमचा. आवाज खरखरतोय, काहीच समजत नाहीये. म्हणजे नेटचा इश्यू आहे का? नाही मॅडम, नेट आहे इकडे. शॉप मध्ये गल्ला असतो त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल का? हा, चालेल ना. शॉप मध्ये सुद्धा चालेल, काहीच ना? प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा आणखी ती एनर्जी मिळेल ना त्या पैसे नाही. आणि मॅडम मी उद्या नाहीये, तर मला पुढचं घ्यायचं आहे, तर सोमवारपासून चालू होणार आहे ना ते? जॉईन करा. येस, म्हणजे फ्री लेवल सोमवारपासून आहे, वीकली असतात आपल्या. ठीक आहे? मॅडम फ्री लेवलचं नाही, दुसरं पुढचं आवाज येत घ्यायचं आहे नाहीये ना? मला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण, कारण मॅडम त्याच्यामध्ये टाइम जातोय मग. येस, मला अंजली मॅम बोला. येस, रीना मॅम. कंटिन्यू बॅच चालू आहे. म्हटलं कधी घेणार? एकाने बोलायचं प्लीज, फार गोंधळ होते. अंजली मॅडम, मी नावं घेते, त्यांनीच बोला. अंजली मॅम. येस मॅडम काय नाही म्हटलं, जेवताय कधी म्हटलं तुम्ही? कंटिन्यू बॅच. बॅचेस संपल्यानंतर. ओके ओके. नेक्स्ट कोण आहे? रीना मॅम. सेकंड मला हे विचारायचंय की मी आता 17 तारखेपासून अबॅकसचे क्लासेस सुरू करते ना, तर मला जास्त ऍडमिशन यावे ह्यासाठी कोणतं अफर्मेशन द्यायचं किंवा कसं हिलिंग करायचं? मग तिथे घोषित करा. ओके, तुमचं इन्स्टिट्यूटचं जे नाव आहे किंवा तुमचं जे प्रोफेशन आहे, तुम्ही काय काम करता ते घोषित करायचंय. त्याच्यानंतर तिथे अफर्मेशन द्यायचे. मग बघायचं डेली किती ऍडमिशन तुम्हाला होतात, किती लोक तुमच्याकडे येतात कन्सल्टेशनसाठी. ठीक आहे? मग डेली एक अमाऊंट ठरवा. डेली किती अमाऊंट, किती रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतात ते पण बघायचे, व्हिज्युअलाइज करायचे. अफर्मेशन देत असतानाच व्हिज्युअलाइज पण करायचे आणि तिथे रेकीचं हिलिंग पण द्यायचंय. ओके, हा, म्हणजे सेंटर हातामध्ये घोषित करायचं आणि येस जास्त येण्याबद्दल बोलायचं. येस. मग डेली माझ्याकडे 10 ते 15 लोक येत आहेत इन्क्वायरीसाठी, किंवा डेली 5 ते 10 ऍडमिशन मला होत आहेत. दररोज माझा एवढं किती इन्कम असेल तुमचा, 5 ते 10 हजार दररोज तुमच्या अकाउंटला क्रेडिट होत आहेत, ती अमाऊंट जमा होत आहे, असं व्हिज्युअलाइज करायचंय. ठीक आहे? मग ते अमाऊंट तुम्ही डिसाईड करा. मी फक्त एक्झाम्पल म्हणून सांगितलं. ठीक आहे? हो हो. हॅलो थँक्यू. चलो नेक्स्ट. मॅम सेकंड लेवल घेणार आहे. येस दर्शनी. सेकंड लेवल घेणार आहे. हो आहे, पण ऑलरेडी आता मास्टर लेवलच्या बॅचेस सुरू आहेत. ही जी तुमची बॅच असेल ती नेक्स्ट वीक असेल, 1-2 आठवड्यांनी. ठीक आहे? आता जस्ट एक स्टार्ट झाली आहे, त्याच्यामध्येही तुम्हाला ऍडमिशन हवं असेल घेऊ शकता. फक्त 2 डेज झाले. ओके, येस. तुमच्यावर हॅलो डिपेंड मॅडम. आहे, तुम्हाला टाइम, तुमचा अवेलेबल टाइम केव्हा आहे तशा पद्धतीने तुम्ही मला पर्सनली कॉल किंवा मेसेज करू शकता. ओके, हॅलो मॅडम. नेक्स्ट. ऐकतच नाही. कोण ऐकत नाहीये? आपण नाव सांगायचंय आणि अनम्यूट करून बोलायचंय. सगळे इथे ऐकायला बसलेत. ओके, बोला. कोण सॉरी. आहे? हा सॉरी, मी काय म्हंटल, आमच्याकडे इंटरनेटचा इतका इश्यू आहे ना, त्याच्यामुळे आजचा मला एपिसोड काही समजलंच नाहीये जास्त. मग रेकॉर्डिंग बघा मॅडम. ठीक आहे? कोण बोलतंय? स्नेहा. येस, स्नेहा शुक्ला मॅम का? खूप म्हणजे आज म्हणजे मला काही समजलं येतं काहीच नाही कळलं मला. इतकं इंटरनेटचं खूप आमच्या इकडे अच्छा अच्छा, नो दिल्लीला प्रॉब्लेम खूपच मॅडम. तुम्ही रेकॉर्डिंग आभाळ बघून वगैरे घ्या. आहे असं. अच्छा अच्छा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. रेकॉर्डिंग बघून घ्या.
ठीक आहे? त्याच्यामुळे इतकं मला कंटाळा झाला मध्ये मध्ये डिस्टर्ब काही समजलंच नाही मला. आणि त्यासाठी तुम्हाला कॉल करत होते, म्हणजे बोलत होते मी. सॉरी हा, मध्ये मी तुम्हाला सेशन मध्ये कॉल उचलत नाही मॅडम आपण, ठीक आहे? नाही तर कॉल तुम्ही नव्हती करत recording नाही, बघून घ्या. Yes. बोलायचाच प्रयत्न करत होते. आणि ओके. इंटरनेटचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, खूपच झाला. त्याच्यामुळे काही माझी थोडी हरकत नाही चिड, मॅडम. त्याच्यामुळे तुम्ही माझी रेकॉर्डिंग बघून घ्या, ठीक त्याला आहे? पण आणि बघा अफर्मेशन द्या. आता येस आणि इंटरनेटला पण अफर्मेशन द्या, म्हणजे नेट व्यवस्थित चालेल. येस आणि तुमच्या रेकॉर्डिंग मोबाईलला ऐका, अफर्मेशन द्या. खूप छान रेकॉर्डिंग आहे, मी ऐकलं, खूप छान. खूप 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 धन्यवाद ताई, तुम्ही इतकं छान थँक्यू मनापासून हे मनीषा करताय. मॅम, थँक्यू. आणि आता बघा मॅडम की टेन्शन आता आहेच नाही. सेशन इथे थांबूया. ज्यांचे कोणाचे प्रश्न उरले असतील तर त्यांनी ग्रुपवरती प्रश्न विचारा, तिथे तुमचे आन्सर्स दिले जातील. ठीक